हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो प्राग इंटरनॅशनल चेस फेस्टिवलच्या 7व्या राऊंडमधला सामना आहे। खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अनिश गिरी आणि काळ्या बाजूला अरविंद चिदंबरम। तर हा एक अतिशय कहर गेम आहे का, तर याची व्हेरिएशन बघितलं तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। आपण बघूया या गेममध्ये काय झालं। डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती D4, उत्तर आले D5, C4, क्वीन्स गॅम्बिट ओपनिंग आहे, E6, क्वीन्स गैम्बिट डिक्लाइंड, नाइट C3, बिशप E7, C टेक्स D5, E टेक्स D5, नाइट F4, सॉरी बिशप F4, नाइट F6, E3, बिशप F5, नाइट F3, C6, नाइट H4। नाइट H4 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या खेळाडूचा पांढरा बिशप जो आता F5 या घरावरती आहे त्याच्यावरती अटॅक आहे, म्हणून बिशप G4 काळ्या खेळाडूने काउंटर अटॅक करून व्हाईट क्वीनवर अटॅक केलेला आहे। ज्यानंतर क्वीन C2, नाइट B2 D7, H3। आता काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या बिशपवर अटॅक आहे, म्हणून बिशप E6, नाइट F3, नाइट E4 आणि नाइट E4 ही चाल अतिशय महत्त्वाची आहे, कारण आता काळा घोडा जो आहे तो E4 या अत्यंत महत्त्वाच्या अशा सेंट्रल स्क्वेअर वरती आलेला आहे। आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा सेंट्रल स्क्वेअर वरती एखादा नाइट अशा पद्धतीने सेट होतो तो अतिशय पॉवरफुल बनतो, ज्याला आपण ऑक्टोपस नाइट म्हणतो। तशा प्रकारचा तो नाइट असतो की जो तिथून अतिशय महत्त्वाचे स्क्वेअर्स कव्हर करतो। सो या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप D3, त्याने त्या नाइट वरती अजून एक अटॅक केलेला आहे, ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिलं F5। आणि हे उघड आहे की काळा खेळाडू तो E4 हा अत्यंत महत्त्वाचा स्क्वेअर कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, जे लॉजिकल सुद्धा आहे। या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती बिशप H2, कॅसल बाय ब्लॅक, कॅसल बाय व्हाइट, किंग टू H8, नाइट E2, A5, नाइट E5, नाइट टेक्स E5, बिशप टेक्स E5, बिशप F6, पॉन F3। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पॉन F3 ही चाल खेळून काळ्या खेळाडूचा घोडा जो आता E5 स्क्वेअर वरती आहे त्याच्यावर अटॅक केला, म्हणून नाइट गोज बॅक टू D6, G4। आणि G4 ह्या चालीनंतर चेस इंजिनने थोडंसं पांढऱ्या खेळाडूची जी सिच्युएशन आहे ती थोडीशी खराब दाखवली, कारण किंग जो आहे तो ओपन झालेला आहे। तर या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन E7, नाइट G3, G6। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काळा खेळाडू सुद्धा प्यादी एक्सचेंज करायची घाई करत नाहीये, कारण तसं जर झालं म्हणजे आपण मागे येऊ एक चाल। या परिस्थितीमध्ये जर काळ्या खेळाडूने देखील काळ्या प्यादाने पांढरं प्यादा मारलं तर प्रॉब्लेम हा आहे की व्हाईट प्लेयरसाठी B1 H7 हा जो डायगोनल आहे तो ओपन होईल, आणि ज्यामुळे पांढरा बिशप आणि नंतर गरज पडली तर पांढरी क्वीन हे डायरेक्टली काळ्या राजाच्या समोर येऊ शकतात। सो काळ्या खेळाडूने देखील प्यादा एक्सचेंज केलं नाही, त्याने G6 चाल खेळली, तो B1 H7 डायगोनल जो आहे तो कंट्रोल करतोय। यानंतर पुढची चाल होती रुक A2 E1, बिशप टेक्स E5, पॉन टेक्स E5, नाइट F7, F4 ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर E5 या प्यादाला सपोर्ट दिलेला आहे, जेणेकरून नाइट ते मारू शकणार नाही। ज्यानंतर क्वीन H4 या चालीने व्हाईट नाइट आणि H3 हे प्याद दोन्हीवरती अटॅक आहे। सो दोन्ही वाचावं म्हणून किंग G2। ज्यानंतर या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूने या डावातली सर्वाधिक चर्चेची चाल खेळली आणि ती चाल होती नाइट G5।
येस, नाईट G5 तुम्ही जर बघितलं तर नाईटला ते प्यादं जे आहे ते मारू शकतं. म्हणजे तसं जर पाहिलं तर काळा खेळाडू फारसं कोणतंही मटेरियल नसताना आपला नाईट सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे. पण ते सॅक्रिफाईस ॲक्सेप्ट करणं इतकं सोपं आहे का? लेट्स सी. समजा या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने प्यादाने घोडा मारला असता तर पुढच्या काही रेकमेंडेड चाली अशा आहेत की यामध्ये आता काळ्या खेळाडूची चाल एफ टेक्स G4, ज्यामुळे आता तुम्ही जर बघितलं तर H3 या स्क्वेअरवरती क्वीन अटॅक करू शकते. त्याचबरोबर हत्तीचा सुद्धा कॉलम ओपन झालेला आहे. रेकमेंडेड चालीनुसार पुढची चाल आहे H टेक्स G4, बिशप टेक्स G4, रुक. समजा या परिस्थितीमध्ये रुक H1. आता जर अशा पद्धतीने ही चाल खेळली की जिथे क्वीनवर अटॅक केलेला आहे तर आता प्रॉब्लेम हा आहे की या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू बिशप F3 ही चाल खेळेल आणि बिशपला रुकचा सपोर्ट आहे. सो राजाला F2 या स्क्वेअरवर यावं लागेल. तसं जर आला तर बिशप टेक्स H1 आणि हा डिस्कवर्ड चेक आहे. सो किंग E2, क्वीन टेक्स G3 आणि रेकमेंडेड चाल आहे क्वीन C3. कारण क्वीन टेक्स G3 यानंतर जर तुम्ही हत्तीने बिशप मारायची घाई केली तर प्रॉब्लेम असा आहे की ब्लॅक रुक F2 या स्क्वेअरवरती येईल आणि इथे आल्यानंतर आता क्वीन मारली जाणार हे पण नक्की आहे. आणि हे पूर्णपणे डिस्ट्रक्शन ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं डिस्ट्रक्शन पांढऱ्या खेळाडूचं झालेलं असेल. सो हे सगळं तर काही पॉसिबल नव्हतं. म्हणून नाईट G5 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने देखील घोडा मिळतोय म्हणून फुकट मारायची घाई केली नाही. त्याने आधीच रुक H1 ही चाल खेळली जेणेकरून क्वीन जी आहे ते H3 हे प्यादा मारू शकणार नाही. मग आता पुढची चाल होती D4, F टेक्स G5. आता मात्र अनिश गिरीने तुम्ही जर बघितलं तर तो घोडा मारलेला आहे पण तरीही फारसा काही फरक पडला नाही. D टेक्स E3 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. त्याच्याकडे आता एक पास पॉन त्याला मिळालेलं आहे. पास पॉन मध्ये हे कन्वर्ट झालेलं आहे. G टेक्स F5, G टेक्स F5. तुम्ही जर बघितलं तर आता प्यादावरती ट्रिपल अटॅक आहे आणि त्याला डबल सपोर्ट आहे. रुक टेक्स E3 ही चाल आता पांढऱ्या खेळाडूने खेळली. ज्यानंतर F4 ही चाल जर तुम्ही बघितली तर आता रुक आणि नाईट दोन्हीवरती अटॅक केलेला आहे. सो मटेरियल एक्सचेंज होणार हे नक्की आहे. रुक F3, ज्यानंतर F टेक्स G3, बिशप E4, रुक टेक्स F3 आणि रुक टेक्स F3 नंतर बिशप टेक्स F3, रुक F8. पुन्हा एकदा अटॅक जो आहे तो बिशप वरती केलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तो बिशप काहीसा लॉक झालेला आहे. कारण जर तो कुठे बाजूला गेला, समजा बिशप जो आहे तो पुढे घेतला तर तुमच्या लक्षात प्रॉब्लेम आलाच असेल. रुक साठी पुन्हा एकदा कॉलम ओपन झालाय आणि F2 या स्क्वेअर वरती क्वीन नक्कीच मारली जाईल. सो तो बिशप कुठेही हलवणं हे पॉसिबल नाहीये. सो रुक F8 नंतर क्वीन E4 ही चाल खेळून बिशपला सपोर्ट दिला कारण तो बिशप हलवता येणार नाही. ज्यानंतर रुक F4, पांढऱ्या खेळाडूची जी क्वीन एक्सचेंजची ऑफर होती ती काळ्या खेळाडूने धुडकावली. त्याने उलट हत्तीमध्ये घेतला आणि आता व्हाईट क्वीनवर अटॅक केलेला आहे. क्वीन D3, रुक टेक्स F3 आणि इथे काळा खेळाडू अगदी एक्सचेंज सॅक्रिफाईस करायला सुद्धा तयार झाला. कारण तुम्ही जर बघितलं तर त्याची पोझिशन ही इतकी स्ट्रॉंग झालेली आहे की राजाने हत्ती मारू दे किंवा क्वीनने हत्ती मारू दे दोन्हीमध्ये फायदा त्याचा आहे. समजा राजाने जरी हत्ती मारला असता तरी बिशप पुढे हा अशा पद्धतीने राजाला चेक दिला असता. मग रुक टेक्स F3 नंतर पांढऱ्या खेळाडूने राजाने हत्ती मारला नाही
त्याची चाल होती क्वीन D8 चेक, ज्यानंतर किंग G7 आणि आता किंग टेक्स F3 ही चाल खेळली, ज्यानंतर बिशप D5 चेक. हा चेक येणारच होता. पांढरा राजा अशा काही पोझिशन मध्ये अडकला होता की तो कुठल्याही पांढऱ्या घरात जरी गेला असता तरी तो हत्ती मात्र मारला जाणारच होता. किंग E3, क्वीन E4 चेक, किंग D2, क्वीन F4 चेक, किंग C2, क्वीन F5 चेक, किंग D2, बिशप टेक्स H1 आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण तुम्ही जर बघितलं तर या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू काळ्या राजाला काही चेक देऊ शकतो, नक्कीच देऊ शकतो, पण तो चेकमेट करू शकत नाहीये कारण त्याच्याकडे तेवढं मटेरियलच शिल्लक नाही आणि कोणत्याही क्षणी क्वीनने F कॉलम कव्हर केलेला असल्यामुळे फारच काही चेकचा प्रॉब्लेम व्हायला लागला तर क्वीन जी आहे ती राजासमोर येऊन काळ्या राजाला नक्कीच प्रोटेक्ट करू शकते. त्याच वेळी जे पास पॉन आहे ते आता फक्त 2 पावलं पुढे आलं तर अजून एक क्वीन बोर्डवरती येईल. गरज पडली तर बिशप पुन्हा एकदा D5 या स्क्वेअरवरती येईल आणि तिथून तो सगळे महत्त्वाचे स्क्वेअर्स परत एकदा कव्हर करेल. एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की ही पोझिशन जी आहे ती काळ्या खेळाडूसाठी डेफिनेटली फेवर्ड पोझिशन आहे, जास्त चांगली पोझिशन आहे. थोडेफार चेक बसू शकतात पण काळा खेळाडू चेकमेट होणं हे खूप अवघड आहे. दुसरीकडे काळ्या खेळाडूकडे मटेरियल सुद्धा जास्त आहे, जे सर्व लक्षात घेऊन अनिश गिरीने बिशप टेक्स H1 या चालीनंतर आपली हार मान्य केली आणि अरविंदने हा गेम जिंकलेला आहे. तर अरविंद एकंदरीतच आपला थोडासा ज्याला आपण काहीसा प्रसिद्धीतून बाजूला राहिलेला खेळाडू आहे, पण एकंदरीत त्याचं रेटिंग वगैरे बघता ते खूप 2700 पेक्षाही जास्त रेटिंग आहे आणि अनिश गिरी सारख्या खेळाडूला त्याने हरवून दाखवलं. हा खरंच एक खूप मोठी कामगिरी आपण ही म्हणायला पाहिजे आणि मे बी भविष्यामध्ये अरविंद सुद्धा कॅन्डिडेट स्पर्धा डेफिनेटली खेळेल असं मला वाटतं. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.